नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। पुण्यात 14 दिवस जमावबंदी आंदोलन, मोर्चे आणि सभांवर निर्बंध लागू। कोल्हापुरात धक्कादायक घटना, गाडी न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या। कांद्याला हमी भावासाठी शेतकरी आक्रमक, राज्यभर आंदोलनाचा इशारा। कोल्हापुरात कार कंटेनरची भीषण धडक, तरुण डॉक्टरचा जागीच मृत्यू। महाराष्ट्रात आता पाण्याचाही सातबारा, महसूल विभागाचा मोठा निर्णय। IPL क्वालिफायर 1 मध्ये आज RCB विरुद्ध गुजरात रंगणार हाय व्होल्टेज सामना। सिंगापूर ओपन मध्ये सिंधू लक्ष्य सेन कडून भारताला मोठा अपेक्षा। आंदेकर टोळी तुरुंगातूनच सक्रिय, पुणे पोलिसांचे कारागृह प्रशासनाला पत्र। राज्यात सोमवार ठरला अपघातवार, विविध दुर्घटनात 14 जणांचा मृत्यू। IPL मधील अपयशानंतर अजिंक्य राणेचं प्रत्युत्तर, मी पळपुट्टा नाही। BSNLच्या महसुलात मोठी वाढ, 2 वर्षात 25,000 कोटींचा टप्पा। यवतमाळमध्ये ऑटो चालकाची निकरून हत्या, जुन्या वादातून चाकू हल्ला। रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ, सरकारचा इशारा। डिझेल दरवाढीचा फटका बस सेवा आणि माल वाहतुकीला बसण्याची शक्यता। गोरेगाव मलाड हर्बल मार्गासाठी बुलडोझर कार्यवाही, 26 बांधकाम जामीनदोस्त। PNG LPG कनेक्शनवर केंद्राचा मोठा दिलासा, ग्राहकांना मोठा फायदा। रणवीर सिंगवर इंडस्ट्री बंदीची चर्चा, डॉन 3 मुळे करिअर संकटात। अमेरिका इराण तणाव पुन्हा वाढला, अमेरिकेकडून मिसाईल हल्ला। राज्यात शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस, नव्या प्रस्तावाची जोरदार चर्चा। मुंबईतील धोकादायक इमारतीत 700 रहिवासींचा जीव धोक्यात। अभिनेत्री रेणुका शहाणेच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा, सोशल मीडियावर खळबळ। 12 दिवसात चौथ्यांदा CNG महागला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले। महायुतीत राजकीय हालचालींना वेग, खोतकरांची सुनेत्रा पवारशी भेट। मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा, अमित शहा सोबत गुप्त भेट। मुंबई विद्यापीठाची पहिली गुणवत्ता यादी आज, कट ऑफ वाढण्याची शक्यता। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।